आमच्या बुद्धाची पौर्णिमा किंवा बौद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हणतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 45 वर्ष भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 45 वर्ष जवळपास त्याने आपल्या संपूर्ण धम्माचा प्रचार केला. धम्माचा प्रचार करत असताना आपला धम्म हा विज्ञाननिष्ठ आहे, तर्कावर आधारित आहे. स्वयंदीप भव म्हणजे तुम्ही स्वतःला जाणलं पाहिजे. हे पहिल्यांदा कोणी जर सांगितलं असेल तर तथागतांनी सांगितलं. तुम्ही इतर धर्माचा जर आपण विचार केला तर तिथे कुठेतरी देवाला स्थान आहे, कुठेतरी देवाचा पुत्र आहे म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कुठेतरी देवावर विश्वास ठेवला जातो. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की देव हा मनुष्याच्या कर्तृत्वामध्ये आहे. तुम्ही स्वतःला तपासा, तुमच्यामध्ये देव आहे. देव ही संकल्पना त्यांना मान्य नाही. माणसाच्या कर्तबगारीवर देव आहे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की एका राजघराण्यामध्ये एका राजाच्या पोटी जो मुलगा येतोय, जन्माला येतोय, आणि त्यांना ज्यावेळेस नदीच्या पाण्याचा प्रश्न येतो तर नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून आपल्याला युद्ध नको तर आपल्याला आपण दिलेला निर्णय मान्य असेल असे म्हणून घराच्या बाहेर पडतो आणि वैराग्य पत्करतो. असे हे महान तथागत भगवान बुद्ध आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्धाच्या जन्माच्या कथा वगैरे ज्या आहेत त्या आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. आपण अनेकाच्या तोंडून, भिक्खूंच्या तोंडून आपण ऐकलेल्या आहेत. परंतु भगवान बुद्ध जे आहेत हे संपूर्ण मानवतावादी होते. ज्या वेळेस त्यांचं शरीर हे असं 6 वर्ष तपस्या केल्यानंतर म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी जेव्हा ग्रहत्याग केला, ग्रहत्याग केल्यानंतर पहिल्यांदा त्यांना 5 ब्राह्मण मिळाले. 5 ब्राह्मण मिळाल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या सोबत राहून उपवास तापास करायला लागले. त्यांनी सांगितले त्याप्रमाणे वागायला लागले. पण त्याच्यातून भगवान बुद्धांना काहीही यश मिळालं नाही आणि कुठल्याही प्रकारची ज्ञान प्राप्ती झाली नाही. आणि ज्ञान प्राप्ती होत नाही. भगवान बुद्ध अस्वस्थ होत गेले. इतका उपवास करता करता त्यांचं शरीर आता संपणार की काय असं भगवान बुद्धांना जेव्हा वाटलं त्यावेळेस भगवान बुद्ध एका निरंजना नदीच्या काठी जेव्हा तिथे बसलेले होते आणि त्याच काळामध्ये तिथे सुजाताने तिला मुलबाळ होत नव्हते आणि मुलबाळ होत नसल्यामुळे तिने देवाला नवस केलेला होता की मला जर मूल जन्माला आलं तर मी खीरदान करेन म्हणून. आणि मग त्याच वेळेस त्या बाईला मूल जन्माला आलेलं होतं. भगवान बुद्ध सुकून गेलेले होते आणि विचार करत असताना ती त्या ठिकाणी येते आणि आल्यानंतर म्हणते की महाराज, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या वनामध्ये आल्यानंतर वाटतं की खरोखरच आपली देवता उतरलेली आहे आणि देवता अवतरलेली आहे म्हणून ती त्यांच्याजवळ जाते आणि खीर घेऊन जात असते. आणि मग ती खीर प्राशन करून भगवान बुद्ध ते खीरीचं पात्र जे आहे ते नदीच्या जर उलट्या दिशेने जर गेलं तर मला ज्ञान प्राप्ती होईल. आणि ते खरोखरच नदीच्या उलट्या दिशेने जातं आणि उलट्या दिशेने गेल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती होते त्या 6 आठवड्यामध्ये. आणि त्यानंतर सारनाथला पहिलं धम्मचक्र परिवर्तन करतात. असा हा भगवान बुद्धाचा एक मौलिक विचार. म्हणजे या देशामध्ये जे काही अनेक 33 कोटी देव आहेत, या 33 कोटी देवाच्या विरोधामध्ये बंड करणारे कोण असतील तर तथागत
भगवान बुद्ध आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग त्यांचाच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ज्या क्रांत्या केल्या, अनेक क्रांत्या करत असताना बाबासाहेबांनी अनेक धर्माचे ग्रंथ काढले.